सायलीने केस स्टडी बोर्ड तयार केलेला असतो. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मला जर काही गोष्टी आठवल्या तर मी इथे लिहित जाईन. आता तो त्या सगळ्या तुकड्यांना जोडण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन विचार करतो, 22 वर्षापूर्वी अपघात झाला. अपघात करणारा होता बाबू आणि प्रतिमात्याच्या अपघाताचे केस स्टडी करणारा, बरेच वर्ष प्रतिमात्याला शोधत राहणारा तो इन्स्पेक्टर. त्यातच महिपतची तन्वी म्हणजेच प्रिया आणि नागराजचं कनेक्शन. आणि अर्जुनला एक गोष्ट कळून चुकते की प्रियाचं DNA प्रतिमात्याशी मॅच झालं. आणि खाली एक पॉईंट नोट केलेला असतो सायलीने, तो म्हणजे फेक बॉडी. इथेच आता अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडतो. तो विचार करतो की 1 मिनिट, प्रतिमात्याची फेक बॉडी. तेव्हा सायली म्हणते की हो, खरं तर त्यावेळी रविराज काका हे मान्य करायला तयारच नव्हते की प्रतिमात्या या जगातच नाही आहेत. पण जेव्हा DNA टेस्ट मॅच झाली त्यानंतरच त्यांचा नाईलाज झाला. आता अर्जुनच्या मनात विचारांची नुसती खळबळ माजते. कारण त्याला एका गोष्टीचा धक्का बसतो, जर ती बॉडी प्रतिमात्याची नव्हतीच तर मग तो DNA मॅच कसं काय होऊ शकतो. नागराजला वाटत असतं की तो जे काही करतोय ते कोणाला कळून नाही चुकणार. पण नेहमी असंच होतं ना, मांजर डोळे मिटून दूध पित असतं आणि त्याला वाटतं की अख्ख्या जगाचं त्याच्याकडे लक्षच नाही आहे. तसंच काहीसं नागराजच्या बाबतीत घडलं आहे. कारण प्रिया इतकी शातीर निघाली, म्हणजे नागराजपेक्षाही जास्त कावेबाज. कारण जसं नागराजने महिपतचाच माणूस वापरून साक्षीला घाबरवून टाकलं, तसंच प्रियाने महिपतचाच माणूस वापरून नागराजचा पाठलाग करायला सांगितला. आणि नागराज साक्षीपर्यंत गेला, म्हणजेच प्रिया साक्षीपर्यंत पोहोचले ना. आता तो जो नागराजचा पाठलाग करत होता प्रियाचा माणूस, तो फोन करून प्रियाला बातमी देतो, काम झालंय. आता प्रिया त्याच्यावरती खूपच खुश होते. फोन ठेवता क्षणी ती म्हणते, नागोबा, तू स्वतःही लपू नाही शकणार आणि आता महिपतला सुद्धा नाही लपवू शकणार. नागराज प्रियाच्या जाळ्यात तर बरोबर अडकलाय. नागराज जेव्हा महिपतचं त्या गॅरेजमध्ये जातो महिपतकडे, तो म्हणतो की महिपत, अरे उठ, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय मी, गिफ्ट. हां, तू कसा उठणार ना. तो आता त्याला आधार देतो. नागराज स्वतः महिपतला उठवतो आणि खुर्चीत बसवतो. महिपत, अरे बोल माझ्याशी, तुझ्यासाठी मस्त असं गिफ्ट आणलंय. अरे हो, विसरलोच की मी, माझा मित्र रुसलाय माझ्यावरती ना. महिपत, अरे तुझ्यासाठी बघ बाबा काय गिफ्ट आणलंय. आणि तो खिशातून मोबाईल काढून साक्षीची जी व्हिडिओ रेकॉर्ड केली होती महिपतला दाखवतो. महिपत पाहतच असतो. त्यामध्ये त्याला साक्षी रडताना दिसते. मुद्दामच नागराज त्याच्या जखमेवर मीठ चोळतो. बिचारी साक्षी किती घाबरले बघणार आहे. मला माझ्या मुलीसारखीच आहे ती. महिपत, अरे तो अचानक गायब काय झालास आणि बिचारीचे हाल हाल झालेत रे. आता महिपत कितीही नीच नराधम गुंडमावाली असला तरीसुद्धा तो एका मुलीचा बाप आहे आणि त्याचं बापाचं मन खूपच कळवळतं. तो विचार करतो की जंगलातनं बाहेर पडल्यानंतर मी माझ्या लेकीला फोनच नाही केला. माझ्या फोनची कोणीतरी वाट बघत असेल असा विचारच नाही माझ्या मनात आला. नागराज शेठ, आता तुम्ही याचा असा फायदा घेणार का. त्यावर नागराज म्हणतो की महिपत, अरे मी नाही, पण दुसरं कोणीतरी घेईल ना फायदा. आता महिपतने नागराज जे म्हणतोय ते करावं यासाठी नागराज बघा काय युक्ती करतो. तर तो मुद्दामच महिपतला घाबरवायला सुरुवात करतो. महिपत, अरे विचार कर ना बाबा, की पेपरमध्ये हेडलाईन छापून आली आहे की समीरा शेखर उर्फ साक्षी शिकरे जिवंत आहे. अरे बाबा, तुझ्या लक्षात येत आहे का, ही जर बातमी पसरली ना तर मग साक्षीला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल. नाही 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 नाही, तू असा विचार कर ना की समीरा शेखर हिचा राहत्या घरीच गूढ मृत्यू.
आता नागराजच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं आणि तिकडे महिपत चुळबुळ करायला लागतो. त्याच्या मनात संतापाची तीव्र लाट पसरते. तेव्हा नागराज विचारतो की महिपत, होते की नाही तडफड? होते ना? तुझी तडफड बघतोय. अरे पण विचार कर. बघा बाबा, तुझ्या साक्षीला परत जेलमध्ये जावंच लागणार आहे. मी नाही, दुसरं कोणीतरी. शेवटी एक बाप म्हणून का असेना, पण महिपत नागराजसमोर गुडघे टेकतोच. कारण नागराजला एक गोष्ट ठाऊकच आहे प्रेक्षकांनो, की महिपतचं असं तोंड नाही उघडलं जाणार. त्यासाठी त्याचा जीव ज्या पोपटात आहे ना, त्या पोपटालाच त्याने हातात पकडलाय. महिपत क्षणात लगेचच पलटतो. तो नागराजला म्हणतो की नागराज, तू म्हणशील ते सगळं करायला तयार आहे, पण माझ्या पोरीला सोड बाबा. आता नागराजला उकळ्या फुटतात. लगेचच तो म्हणतो की हां, आला की नाही मुद्द्यावर. नागराज महिपतला म्हणतो की 20-22 वर्षापूर्वी जे काय घडलं होतं ते कुपीत ठेवायचं. महिपत म्हणतो ठेवतो. प्रतिमा वहिनीचा अपघात मी घडवून आणला होता हे सत्य तू कुणालाही सांगायचं नाही. तो म्हणतो लगेच नाही सांगणार, अजिबात नाही सांगणार. नागराज त्याला धमकवतो. ना पोलिसांना, ना रविराज दादाला, ना अर्जुनला. नाहीतर बघा महिपत, तुझ्या मुलीचा साक्षीचा विषय आहे इथे आता. जर तिने आत्महत्या केली तर? तेव्हा महिपत चवताळून बोलतो की तुझं हाड पण नाही सापडणार. नागराज त्याला सांगतो की मग तुला तुझं तोंड बंद ठेवावं लागेल, पण तुझी साक्षी जाईल ना महिपत तुझ्या हातातून. नागराज अंकल, म्हणून मी साक्षीची सगळी काळजी घेईन. पण बघा महिपत, जर तू तोंड उघडलं तर तुझ्या साक्षीचा असाच एक फ्युनरल व्हिडिओ तुला बघायला मिळेल. कावेबाज नागराजने आता महिपतच्याच नाड्या आवडल्या. म्हणजे त्याला असं वाटतं की ना रहेगा बास और ना बजेगी बासुरी. पण तिकडे प्रिया मॅडम आहेत ना नागराजची वाट लावायला. नागराज तर तेथून निघून जातो. पण महिपत पिसाळला या. तो म्हणतो की तुला काही नाही होऊ देणार मी साक्षी. तुझा अण्णा आहे ना तुझ्यासोबत. या नागराजला मी सोडणार नाही. या नागराजला मी तगडाने ठेचूनच मारेन. आता मध्येच त्यांनी सायली अर्जुनचं सीन दाखवलं आहे. सायली म्हणते की जेव्हा आपल्याला ती फेक बॉडी सापडली तेव्हा घरातल्या सगळ्यांना किती मनस्ताप झाला होता. अर्जुन म्हणतो की हो, पण त्यावेळी ती फेक बॉडी नक्की कोणाची होती याचा विचार आपण केलाच होता की. मग सायली म्हणते की हो, पण तेव्हा पूर्णाजी आपल्याला म्हणाले होत्या की या प्रकरणाच्या जास्त खोलात नको शिरायला. प्रतिमा आली आहे याच्यातच आनंद मानूया आणि ज्या स्त्रीवरती आपल्याकडून अंत्यसंस्कार झाले ते आपण केलेलं पुण्य मानूया. अर्जुन म्हणतो की हो, आपण तो टॉपिक त्यावेळी तिथेच थांबवला होता. मग सायली सांगते की पण आपल्याला आता त्या प्रकरणाच्या खोलात शिरायलाच हवं, कारण कळतच नाही आहे की प्रियाचा DNA त्याच्याशी मॅचच कसा काय झाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की तो रिपोर्ट फेक होता, मॅनेज केला होता. पण कोणी? त्याला खात्री वाटते, म्हणजे थोडासा संशय येतो की तन्वी असं काम करणं शक्यच आहे. पण असं एखाद्या रॅन्डम बाईशी आपलं DNA मॅच करून याच्यात तन्वीला काय फायदा होता. त्यावर लगेच सायली म्हणते की पण मला तर असं वाटतं की त्या व्यक्तीला बहुतेक रविराज काकांनी प्रतिमा हत्याचा शोध तिथेच थांबवावा असं वाटत होतं. मग अर्जुन जातो त्या केस स्टडी बोर्डकडे आणि तो म्हणतो की म्हणजे फिरून फिरून आपण फक्त महिपतवरतीच येऊन थांबतोय. म्हणजे महिपतला वाटत होतं की रविराज काकाने म्हणजे सिनियरने तो शोध तिथेच थांबवावा. तेव्हा सायली म्हणते की हो, म्हणजे त्यावेळी रविराज काकांना ज्या गोष्टी वाटत होत्या त्या आत्ता आपल्या लक्षात येत आहेत. मग पुन्हा अर्जुन विचार करतो की म्हणजे महिपतला सुपारी देणाऱ्या त्या मिस्टर मॅनला असं वाटत होतं की सिनियरने शोध थांबवावा, म्हणूनच तर त्याने
प्रतिमा हत्याची फेक बॉडी तयार केली. पण सायली आता असा काही प्रश्न उभा करते की त्याने अर्जुन भुचकाळ्यात पडतो. सायली म्हणते की सुमन काकू म्हणत होत्या की महिपतमुळे नागराज काकांना सगळं काही कळतंय. मग त्यावेळी प्रतिमा हत्यांची बॉडी फेक होती हे महिपतमुळे नागराज काकांना तेव्हाच ठाऊक होतं. अर्जुन धक्क्याने सायलीकडे बघतो. अर्जुनचा इथेच खूप संताप होतो. या नागराज काकाने अजून काय काय लपवून ठेवले काय माहिती, आणि आता त्याचाच राग तो सुमन काकूवरती काढतोय. मग सायली विचार करते की हे आपण प्रकरण इथे म्हणजे शोध घेऊयात त्याचा, पण आधी आपल्याला त्या सुपारी देणाऱ्या माणसाचा शोध घ्यावा लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळे डॉक्युमेंट, हे कागदपत्र सिनियरकडे आपल्याला मिळतील. तेव्हा तो खूप ट्रेसमध्ये होता, त्यामुळे त्याच्या लक्षात आलं नसेल. ट्रेसमुळे त्याने ते पेपर नीट बघितलेले नसणार आहेत. त्यामुळे ते पेपर्स आता आपल्याला बघावं लागतील आणि आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशीसुद्धा करावी लागेल. मला असं वाटतं सायली की हॉस्पिटलमधलाच एक माणूस या प्रकरणात इन्व्हॉल्व होता. आता तो कोण आहे ते आपल्याला तिथे गेल्यानंतरच कळेल. सायली म्हणते की आता या प्रकरणात आपल्याला रविराज काकांची मदत घ्यावीच लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि या केसकडे हे सगळे पॉईंट आहेत ना, ते आपल्याला नव्याने जोडावे लागतील. आणि शेवटी फिरून प्रश्न पुन्हा त्याच मिस्ट्री मॅनकडे जातोय. मग तो कोण आहे ते शोधावंच लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सुभेदार कुटुंबात अस्मिता, सचिन, कल्पना, सायली चौघेही एकत्रित असतात. ते तिघेही नाश्ता करत असतात. सचिन एक किस्सा सांगतो की मी ना ॲक्च्युली लहान मुलांचे कपडे आणायला दुकानात गेलो होतो. मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं की म्हणजे मुलगा आहे की मुलगी आहे, पण हे तर मला माहितीच नव्हतं ना की काय होणार आहे. मग मी दोन्ही मुलांचे कपडे घेऊन बाहेर पडलो. अस्मिता डोक्याला हात लावते. आता तिथे कल्पना, सायली चोरचोराचे हसायला लागतात. तेव्हा अस्मिता म्हणते की तसं नसतं सचिन. अरे, मुलगा असला की ब्ल्यू कलर आणि मुलगी असली की पिंक. सचिन म्हणतो की हो, ॲक्च्युली तो दुकानवाला पण मला तेच म्हणाला, पण मला नाही ना कळलं, म्हणून मी दोन्हीही कपडे घेऊन बाहेर पडलो, मुलाचे पण आणि मुलीचे पण. पुन्हा सर्वजण हसायला लागतात. सायली सांगते की अस्मिताताई, मी तुमच्या बाळासाठी जो स्वेटर विणायला घेतला आहे ना, त्यात हे दोन्ही कलर आहेत बरं का. अस्मिता खुश होऊन विचारते की काय सांगतेस. इतक्यातच अर्जुन येतो आणि तो मारक्या म्हशीसारखा त्या सचिनला बघत असतो. सायलीचं लक्ष जातं. सायली विचारते की तिथे काय करताय. अहो या ना इथे. कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता, तू काहीही म्हणा, पण तुमचं बाळ ना खरंच खूप लाडावलं जाणार आहे बाबा. अर्जुन येऊन नाश्ता करायला बसतो सर्वांसोबत. कल्पना पुन्हा अस्मिताला आठवून देते की बरं अस्मिता, आता नाश्ता झाला ना की आपल्याला गायनॅककडे जायचं आहे, लक्षात आहे ना. अस्मिता म्हणते की हो मम्मा, लक्षात आहे ना. तेव्हा आता हा सचिन बघा मुद्दामच अर्जुनच्या नजरेत चांगला नवरा ठरण्यासाठी कशी नाटकं करतोय. तो म्हणतो की मम्मा तुम्ही कशाला, मी जातो ना अस्मिताला घेऊन. त्यावर अर्जुन लगेच रिॲक्ट होतो, तू कशाला जातोयस, मम्मा जाईल ना, तुझं काय काम आहे तिथे. आता सर्वच जण धक्क्याने अर्जुनकडेच बघतात. अर्जुन लगेच हसऱ्या चेहऱ्याने म्हणतो की नाही, म्हणजे दरवेळी मम्मा घेऊन जाते ना, मग तू कशाला जातोयस, मम्माला सगळं माहिती आहे, ती सोबत असेल तर बरंच पडेल. मग तो लगेचच गोष्टी इव्हन पांघरून टाकण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कल्पना समजावते की अर्जुन, अरे खरं तर बाबांनी सुद्धा गायनाकला बोलणं जास्त महत्त्वाचं आहे, आणि सचिन म्हणतोयच ना स्वतःहून की तो जातो अस्मितासोबत, तर जाऊ देत ना त्यालाही. आता सचिन मुद्दामच सगळ्यांच्या मनात मोठं स्थान आपलं निर्माण करायला मुद्दामच अस्मिताला म्हणतो, अस्मी फक्त यावेळी नाही हां, तर प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत असेनच. पण सचिनचं जे वरवरचं वागणं आहे ना, उगाचच अस्मिताची काळजी करण्याची नाटकं करणं, ते मात्र काही अर्जुनला लक्षात येत नाही. असं नाही या, उलट सचिनचं वागणं त्याला जास्तच खटकतं. अर्जुन सचिनला म्हणतो की चल जरा बाहेर येतोस का, बोलायचं आहे मला तुझ्याशी. आता सचिनचा चेहरा गोरामोरा पडतो. मग कल्पना विचारते की एवढं काय प्रायव्हेट बोलायचं आहे रे. तेव्हा अर्जुन
कारण सांगतो की मम्मा तसं काही नाही. याचं ऑफिस आहे ना फ्लोरिडामध्ये, तर माझा एक मित्र नेमका तिथेच राहतो. त्याचं महत्त्वाचं काम आहे सचिनकडे. मग उगाचच तुम्ही सगळे बोर व्हाल ना, त्यापेक्षा आम्ही कामाचा इतर बाहेरच जाऊन बोलतो. अर्जुन जरी सचिनला बाहेर घेऊन गेला असला ना, तरी सायलीचं लक्ष आहे त्याच्यावरती. अर्जुन येताच त्याला जाब विचारतो, हे कसली नाटकं चाललेत? तेव्हा तो म्हणतो की नाटकं? अर्जुन म्हणतो की हेच, अस्मिताताईची काळजी घेतोयस, तिला गायनाकडे काय घेऊन जातोयस, बंद करा तुझी ही सगळी दिखाव्याची नाटकं. तेव्हा सचिन म्हणतो की अर्जुन प्लीज, हे बघ मी चुकलोय, पण मी हे नाटक करत नाही आहे. मला मनापासून काळजी वाटते अस्मीची. अर्जुन त्याच्यावरती भडकतो, बस, माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे. तेव्हा सचिन बारीक तोंड करून विचारतो की अर्जुन, अजून किती वेळा माफी मागू रे तुझी? सायली तिथून सगळं पाहत असते. अर्जुनचे जे इशारे चालू असतात, त्याचा रागीट लूक, ते सगळं सायलीला थोडंसं खटकतं आणि काहीतरी बिनसलंय एवढं मात्र कळतं. अर्जुन म्हणतो की मला तुझा इतका राग येतोय ना, असं वाटतं की आत्ताच अस्मिताईकडे जावं आणि तुझ्याबद्दल सगळं खरं सांगून टाकावं. तेव्हा सचिन त्याला विनवण्या करतो की अर्जुन प्लीज, हे बघ प्लीज, मला अस्मीला हर्ट करायचं नाही आहे. मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, पण सुधारतोय ना मी. अर्जुन त्याच्यावरती जाम भडकतो, मला नको आहेत तुझी ही सगळी नाटकं. तेव्हा तो म्हणतो की अर्जुन प्लीज, विश्वास ठेव ना माझ्यावरती. अरे मी सगळं सुरळीत करून, मला कळतं आहे की मी भरकटलो होतो, पण मी अस्मीसोबत असेन. डिलिव्हरी होईपर्यंत, आमचं बाळ होईपर्यंत मी अस्मीसोबत असेन. अर्जुन विचारतो की त्याच्यानंतर? तो म्हणतो की ऑफकोर्स अर्जुन, त्याच्यानंतरसुद्धा असेनच ना मी. आता मला कळून चुकलं आहे. आता मी फक्त माझ्या आयुष्यात मी, अस्मी आणि आमचं बाळ, एवढंच काय ते. अर्जुन म्हणतो की एवढंच काय ते नाही, असंच असलं पाहिजे. तुला कळतं आहे का? तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मी आज माझ्या बायकोपासून, माझ्या घरच्यांपासून गोष्टी लपवतोय. मला स्वतःचाही तितकाच राग येतोय. पण ही शेवटची संधी. जर पुन्हा तू अस्मिताईला चीट करताना दिसलाच ना, तर याद राखा. आता अर्जुने सचिनचे असे काही कान पिळलेले असतात की तो भरकटू शकतच नाही. आणि जरी भरकटलाच तर अर्जुन आहे त्याला स्वतःसारखा सरळ करायला. तर नागराज इकडे महिपतकडे येतो. महिपतला तो म्हणतो, असाच स्वतःसारखा सरळ राहा महिपत, मग माझ्याकडून तुला आणि साक्षीला कसलाही त्रास होणार नाही. खरंच? त्यावर बघा महिपतचं जबरदस्त उत्तर. तो म्हणतो की वादळ येणार असलं ना नागराज, तर त्याच्यापूर्वी वारं गपगार होऊन जातं. तुझ्या आयुष्यात आता असंच एक वादळ येणार नागराज, की तुझं अख्खं आयुष्य आता उद्ध्वस्त होणार. नागराज विजेचा झटका लागावा तसा महिपतपासून दूर सरकतो. तोपर्यंत सायली अर्जुनने रविराज प्रतिमाची भेट घेतलेली असते. रविराजांनी अर्जुनने कल्पना दिल्यानुसार सगळे कागदपत्र काढलेले असतात. तेच चेक करत असतात. अर्जुन म्हणतो की म्हणूनच प्रतिमा त्याचा जी फेक डेड बॉडी सापडली होती त्याबद्दल मी तुला कल्पना दिली. इतक्यातच सुमन काकू येते. सायली त्यांच्याकडे पाहून हसते. तेव्हा रविराज म्हणतात की त्यावेळी जी बॉडी सापडली होती तिची जी अवस्था होती ना, ते पाहून मी खूप सैरभैर झालो होतो. आणि मग काय, हे सगळे पेपर त्यावेळी मी नीट पाहिलेसुद्धा नाहीत. प्रतिमा त्या विचारते की पण मला या सगळ्याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. सायली सांगते की हो, त्यावेळी रविराज काका, पूर्णाजी, घरातले सगळेच जण खूप त्रासात होते. रविराज म्हणतात की हो, तू परत आलीस आणि तेव्हा आम्हाला कळून चुकलं की जी डेड बॉडी होती ती दुसऱ्याच कोणाची तरी होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, म्हणूनच आम्हाला या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. रविराज ते सगळे कागदपत्र अर्जुनच्या हाती सोपवतात. आणि मग काय, नंतर अर्जुन ते सगळं चेक करतो आणि तो विचार करतो की बघ ना सिनियर, हा DNA रिपोर्ट हा कसा काय मॅच झाला. मग सायली विचार करते की
सदाशिव मैनावतीच्या DNA रिपोर्टमध्ये जसा घोळ झाला होता तसाच इथे पण आहे. तर अर्जुन DNA रिपोर्ट चेक करतो आणि तो एक महत्त्वाची चूक त्यातून शोधूनच काढतो. तो सांगतो की सिनियर इथे बघ ना, म्हणजे DNA टेस्ट करण्याची डेट आणि DNA सबमिट करण्याची डेट यामध्ये खूप फरक आहे आणि या पेपरमध्ये खूप लो फॉल्टच आहे. रविराज म्हणतात की हो, आत्ता बघितल्यानंतरच मला ते सगळे लो फॉल्स कळत आहेत. त्यावेळी प्रतिमाच्या मृत्यूची बातमी मला समजली आणि प्रतिमाच्या मृत्यूची बातमी देणारे ते सगळे कागदपत्र त्याकडे बघायची माझी हिंमतच नाही झाली. अर्जुन म्हणतो की सिनियर, त्यावेळी तू खूप इमोशनल झाला होतास आणि याचाच कोणीतरी गैरफायदा घेतला. आता सुमन काकू विचार करते की म्हणजे तो व्यक्ती असा कोणीतरी असणार आहे ज्याला असं वाटत होतं की भाऊजींनी सारासार यात विचार करूच नये. मग सायली सगळ्यांनाच सांगते की म्हणजे हे जे काही षडयंत्र केलं गेलं आहे ते सगळं मुद्दाम केलं गेलं आहे. तर आता सर्वांना नेमका तोच अंदाज आला आहे. मग सत्य शोधून काढायला नक्की पुढे सायली अर्जुन काय प्रयत्न करतील बघणार आहोतच. पण प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे प्रोमोमध्ये नक्की काय ट्विस्ट आलाय. सत्यापर्यंत पोहोचायला अर्जुन सूत्र हलवायचं ठरवतो. तो सांगतो की आपण फक्त अर्धे सत्य जाणून घेतलं आहे की हे DNA रिपोर्ट हे सगळं खूप खोटं आहे, हे सगळं मॅनेज केलं गेलं होतं. मग आपल्याला याच्या विरुद्ध जर पुरावा मिळवायचा असेल तर पुन्हा आपल्याला त्याच हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी करावी लागेल. आता सायली सुमन काकूजवळ जाते. सुमन काकू विचारते की बोल ना, काय बोलायचं आहे. सायली त्यांना विनंती करते की सुमन काकू, तुम्ही आमची एक मदत कराल. नागराज काका कुठे जातात, कशासाठी जातात, कोणाला भेटतात, काय बोलतात, फोनवरती काय बोलतात, कोणाला फोन करतात, मेसेजेस करतात, ते सगळं प्लीज तुम्ही माहिती आम्हाला पुरवाल. मान्य आहे की सुमन काकूंचा जीव धोक्यात जाऊ शकतो, पण खात्री आहे की सुमन काकू नक्की मदत करेल दोघांनाही. म्हणजे लवकरच सत्य उघडकीस येणार आहे प्रेक्षकांनो. आणि तेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण इथे फक्त खरे भाग तुम्हाला पाहायला मिळतात. खोटा एकही ट्विस्ट इथे अपलोड केला जात नाही. जे मालिकेमध्ये आहे ते अगदी तसंच तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यामुळे खरे भाग पाहण्यासाठीच तुम्ही जरूर सबस्क्राईब करावं.